इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, UKG टू 12th स्टैंडर्ड साइंस एडमिशन ओपन, बारेमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर। मी पूर्व विभाग सराफ असोसिएशन अध्यक्ष व्यंकटेश बिटला आणि मला इथं 70 फूट रोड इंद्रानगर येथे शिवकुमार ज्वेलर्स म्हणून आहे, त्याने मला अंदाजे 12:30-1च्या दरम्यान मला त्यांनी फोन करून कळवलं आहे की माझ्या दुकानात असं दरोडा पडलेला आहे। 3 अज्ञात व्यक्तीने रुमाल वगैरे बांधून त्यांनी दुकानात शिरलेत आणि पिस्तूल घेऊन आलेत आणि माझ्या डोक्याला लावायचा प्रयत्न केला, तर मी चोर म्हणून आतल्या साईडला पळालो मी। तर माझ्या आतल्या साईडला आतून बाहेर येण्यासाठी दुसरा एक दरवाजा असल्या कारणाने मी बाहेर येऊन चोर म्हणून इथं बाहेर आलो, मी दुकानच्या बाहेर आलो। चोर म्हणल्यावर ते 3 जण बाहेर येऊन पळाले ते, आणि एक जण प्रतिकार करायचा त्याच्या अडवायचा प्रयत्न केला, बाहेरचं लोक घेऊन त्याला पण पिस्तूल दाखवलं, बरं तो काय केला त्यांनी पळत सुटला त्याने, आणि ते 3 तळे तशार झालेत म्हणून त्यांनी सांगितलं असंच। मग आम्ही आलो इथं, येईपर्यंत त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे डिपार्टमेंट लोकांना, आणि सगळं क्राईम ब्रँचचे वगैरे सगळं आपलं अरविंद माने साहेब, वरिष्ठ पोलीस अधिकारी क्राईम ब्रँचचे, आणि पवार साहेब वगैरे हे सगळं आलेलं होते। कोणाचे मालक? हे शिवकुमार म्हणून आहे। वर्षापासून हे अंदाज मला वाटतं काय तर 25-30 वर्षापासून छोटंसं दुकान होतं। कधी घडली ही घटना? हे आता 12:30 वाजता घडलेलं आहे नुकतंच। आता सीसीटीव्ही मध्ये 11:35 दाखवत आहे। त्याच्यामध्ये ते टायमिंग काय तर मागं पुढं असेल त्याच्यामध्ये। किती लोक होते? ते 3 जण होते ते। हातात काय म्हणजे पिस्तूल? हातात म्हणलं तर एकाच्या हातात काय तर चाकू असं काय तर होतं म्हणून त्यांनी म्हणतंय, आणि 3 जणांच्या हातात 3 पिस्तूल पण होते असं त्यांनी म्हणतंय। पण आता त्यांनी सांगितलं सारखं आम्ही आलो इथं बघतो, तर तोपर्यंत इथं इन्व्हेस्टिगेशन वगैरे चालू आहे। काय पोलीस चौकीचे सगळे लोक आले, तिकडचे 4ही बाजूचे आलेत, आणि सगळं त्यांचं यंत्रणा वगैरे चालू आहे। काय मागणी असं, कारण भर दिवसा अशा पद्धतीनं होत आहे, म्हणजे सराव व्यापारामध्ये आता सराफ व्यापारावर एक मोठं आता एक संकट झालं की आता धंदा काय करावा आता काय नाही, असं एक प्रश्नचिन्ह प्रत्येक सराफांच्या मनात आता राहिलेलं आहे। कारण का मला वाटतं आता या अगोदर तर असं दरोडे वगैरे पुष्कळचं आम्ही काय ऐकलं नाही, कुठं तरी एखादा असं झालेलं आम्ही ऐकलेलं आहे। पण अद्याप जो सध्या जो आहे ना, हे आम्ही आता या 8-15 दिवस किंवा महिना 2 महिन्यामध्ये जवळजवळ 3-4 जागी असं दरोडेखोरांचं धुमाकूळ चालू आहे। आणि याचा अर्थ असा होता की आता सध्याचा जो बाजारचा भाव, आता सोन्याचा भाव ते भरमसाठ वाढला असल्या कारणाने त्यांच्यामध्ये जो आहे ना एक प्रकारचं त्यांचं हे असला विचार मनामध्ये येऊ लागला आहे। किती व्यक्ती होते? अंदाज 3 व्यक्ती होते म्हणून सांगू लागलं ना तुम्हाला, 3 व्यक्ती होते त्यांचे। मुद्देमाल वगैरे काय केलंय? मुद्देमाल अंदाजे 3-4 नेकलेस गेला म्हणून तो म्हणतो व्यापारी तुम्हाला। आता त्यांचा तपास यंत्रणा चालू आहे, ते झाल्यानंतर काय तुम्हाला सपशेल तुम्हाला माहीत होईल। तुम्ही प्रश्न विचारा म्हणजे बोलता येईल। हा जो भर दिवसा झाला काय मागणी? सराफ व्यवसायाचं कसं आहे की एकतरी सध्या अतिशय घबरावाटीचं वातावरण आहे। दर वाढल्यामुळं ग्राहक, माझं नाव सिद्धाराम शिंगारे, महाराष्ट्र राज्य सराफ महामंडळ फेडरेशन उपाध्यक्ष। सध्या काय व्हायला लागलं की बाजारपेठेमध्ये अशा दहशत गोष्टीमुळं, कारण महत्त्वाच्या आर्थिक व्यवहाराचा जो नाड हे आहे सोने चांदी, ही अतिशय 24 तासामध्ये इनकॅश होणारी वस्तू आहे। अशा व्यवहारामध्ये जर समजा असे प्रसंग घडत असतील तर असुरक्षिततेची भावना ही अतिशय अवघड गोष्ट आहे आणि धोकादायक आहे। त्यानंतर व्यापार करायचा कसा हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। पोलीस यंत्रणा पोलीसच्या पद्धतीनं काम करते आहे, व्यापारीच्या पद्धतीनं ती सगळी तयारी तो म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सगळे व्यवस्था करतो आहे। पण मला एक म्हणायचं आहे की या सगळ्याच्या ह्या अशा वातावरणात पोलीस खात्याकडून आम्हाला प्रत्येकांना संरक्षणासाठी एक रिव्हॉल्वर किंवा असं पिस्तूलची मागणी जर केल्यास ते त्वरित देण्यात यावी, असं एक माझा त्यांना विनंती आहे। तर ते मान्य आयुक्तांशी चर्चा करून आम्ही याबद्दल हे करूया। सुरक्षा वगैरे होत आहे का? नाही, सुरक्षा कसं आहे, छोटे दुकान असतात, सुरक्षा वगैरे ठेवणं थोडंसं अवघड होतं। तर त्यातले नोकर लोक साफसफाई करत असताना हा प्रकार घडला 11:34 आणि हे समजलं आमच्या मार्केटला सराफ बाजारमध्ये साधारणपणे 12:30-1च्या दरम्यान। त्यानंतर सगळे पोलिसांनी सूत्र हलवलेली आहेत आणि पोलिसांचे माननीय पवार साहेब, माने साहेब, कुरे मॅडम वगैरे सगळे आलेले आहेत, आणि इथल्या चौकीचे मुख्य निरीक्षक सईद बंडगर साहेब हे सगळेजण प्रयत्न करत आहेत।
पण आणखी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बघता थोडंसं आणखी जास्त प्रोटेक्शन या व्यापारी पेठला हवं, कारण 70 फूट रोड गजबजलेल्या मार्केटमध्ये ही घटना घडणे अतिशय अवघड आणि अत्यंत धोकादायक वाटत आहे. त्यामुळं त्या पोलीस खात्याने थोडंसं या बाबतीत आणखी आम्ही त्यांना मिटिंग घेऊ आणि विनंती करू आणखी काही थोडंसं त्यांना जास्तीत जास्त आम्हाला प्रोटेक्शन देता येईल या बाबतीनं आम्ही सगळेजण मिळून त्यातून तोडगा मार्ग काढूया असं ह्याच्यातून थोडं दहशतीचं आणि भीतीदायक वातावरण सध्या आहे. सराफ असोसिएशनचे पदाधिकारी होते. खरं म्हटलं तर 70 फूट रोडचा जो मार्केटचा जो परिसर आहे अत्यंत गजबजलेला आहे आणि भर दिवसा अशा पद्धतीनं घटना होणे म्हणजे कुठेतरी एक भीतीदायक चित्र आहे आणि प्रत्येक सराफ व्यापाऱ्याला रिव्हॉल्वरची परवानगी द्यायची एक मागणी त्यांच्याकडून होत आहे आणि लवकरच हे सर्व पदाधिकारी आयुक्तांशी देखील भेट घेणार आहे, कारण वारंवार अशा घटना घडत आहेत. पोलीस तपास या ठिकाणी करत आहेत, पोलीस देखील आलेले आहेत, पोलिसांचा तपास सुरू आहे आणि भर दिवसा सोलापुरात एका सराफ दुकानात पडलेल्या या दरोड्यामुळे खळबळ उडालेली आहे. जहूर सैयद अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर UKG to 12th स्टँडर्ड. प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा. डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.